संजीवनी स्वराज्याची गाथा लिहिण्यासाठी शिवरायांना तयार करणाऱ्या आदर्श राजमाताजी जाऊ यांना माझा मानाचा मुजरा. तू तलवारीची धार तू अन्यायावर वार, शतकाच्या लाचारीवर तू वज्राचा प्रहार. अन्यायी अत्याचारी जुलमी राजसत्तेला लाथाडून ज्याने स्वातंत्र्याचा, समतेचा, न्यायाचा, बंधुभावाचा थर या मराठी मातीत उभारून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. स्वराज्याचे दोन छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे यांना घडवणाऱ्या राजमाताजी जाऊ यांच्याविषयी मी माझे विचार व्यक्त करणार आहे. खरं तर हा विषय असा आहे की तासन तास, वर्षानुवर्ष, शतको संपणार नाही. छत्रपती शिवाजीराजांच्या स्वप्नांचं, संकल्पनेचं स्वराज्य खऱ्या अर्थाने निर्माण केलं ते जिजाऊ मासाहेबांनी. त्यांनी फक्त स्वप्नच पाहिलं नाही तर ते आपल्या पुत्रांद्वारे पूर्ण सुद्धा केलं. यशवंत, कीर्तिवंत, नीतिवंत, महापराक्रमी दोन राजे घडवण्याचं काम केलं ते जिजाऊ मासाहेबांनी. जिजाऊ मासाहेबांमुळे या मराठी मातीला एक नव्हे तर दोन क्रांती सूर्याचे दान मिळाले. मराठी माती ज्याने मराठा साम्राज्याची जननी तू, महाराष्ट्राची अस्मिता रणरागिणी तू. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू, आमची राजमाताजी जाऊ. स्वराज्य जननी राजमाताजी जाऊ यांना माझा मानाचा मुजरा. अवघ्या 2 वर्षाच्या शंभूराजांचं मातृछत्र हरवल्यानंतर जिजाऊंनी प्राणपणाने शिवरायांचं संगोपन केलं. जिजाऊच्या छत्रछायात वाढलेल्या संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आजच्या तरुणाच्या अंगात तेजाचं संचलन करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय असं म्हटल्याबरोबर एक प्रचंड ऊर्जा प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण होते. धमन्यातील रक्त दुप्पट वेगाने वाहू लागते. ही ताकद आहे 2 असामान्य व्यक्तिमत्वाच्या नावाची. आणि या व्यक्तिमत्वांना घडवण्याचं काम केलं ते जिजाऊ मासाहेबांनी. जेव्हा शिवरायांचा इतिहास वाचला जातो, तेव्हा इतिहास वाचावा लागतो तो जिजाऊ मासाहेबांचा. भारतीय इतिहासातच नव्हे तर जागतिक इतिहासात वंदनीय ठराव्यात अशा ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत त्यातील अप्रतिम नाव म्हणजे राजमाता जिजाऊ. सह्याद्रीकडे पठार गोदावरी भीमा कोयना जिजाई तुझेच गीत गाती. सह्याद्रीकडे पठार गोदावरी भीमा कोयना जिजाई तुझेच गीत गाती. भाग्यवान आम्ही कारण तुझ्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती. आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव व महात्मा राणी यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊंचा जन्म झाला. 4 भावांच्या पाठीवर जन्मलेल्या या कन्याचे मोठ्या थाटामाटात बारसे करण्यात आले आणि नाव ठेवण्यात आले जिजाऊ. जी म्हणजे जिज्ञासू, जा म्हणजे जाणकार, उ म्हणजे उत्साही. जिजाऊ म्हणजे साक्षात जगतमाता, महामाता, पार्वती, दुर्गा, तुळजाभवानी. अत्यंत तेजस्वी असणारी ही कन्या शिक्षण, मैदान, खेळ, युद्धकला, राजनीती, तलवारबाजी या सर्व कलांमध्ये वडिलांच्या व काकांच्या छत्रछायात पारंगत झाली. अशा सर्व गुण संपन्न, तेजस्वी, बुद्धिमान, राजनीती निपुण, युद्धशास्त्राच्या जाणत्या, विज्ञान विधी असणाऱ्या जिजाऊ दिवसेंदिवस वाढू लागल्या. इसवी सन 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला व ते वेरूळच्या जगप्रसिद्ध भोसले घराण्याच्या सून झाल्या. जिजाऊ व शहाजीराजांची जोडी म्हणजे साक्षात शिव पार्वतीची जोडी. जिजाऊच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी विश्ववंदनीय शिवरायांचा जन्म झाला. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवरायांनी शंभूछावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवरायांनी शंभूछावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य तेव्हा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाचे विचार टाकताना जिजाऊने त्यांना राजनीतीही शिकवली. सामान्य न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शास्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणात जिजाऊने स्वतः बारकाईने लक्ष दिले. शहाजीराजांची गार व सुटका, अफजल खानाचे संकट, अक्रेव सुटका अशा अनेक प्रसंगात जिजाऊंच्या शिवरायांना मार्गदर्शन लाभले. राजनीती, युद्ध, तलवारबाजी या सर्व कलांमध्ये जिजाऊंनी त्यांना पारंगत केले. शिवरायांनी अनेक किल्ले जिंकले. 250च्या वर. आपण सुरक्षित राहावं म्हणूनच ना
एका गरीब मुलीवर अत्याचार करणाऱ्या राजे पाटलाचा शिवरायांनी चौरंगा केला. मता बेगमला आई मानणारे शिवराय होते. मता बेगमला आई मानणारे शिवराय होते. जननी आणि जन्मभूमी प्राणापेक्षाही प्रिय, जननी आणि जन्मभूमी प्राणापेक्षाही प्रिय असे ते शिवराय होते, असे ते शिवराय होते. असे ते शिवराय होते. प्रत्येक स्त्री माते समान मानली पाहिजे, प्रत्येक स्त्री माते समान मानली पाहिजे अशी जिजाऊंची शिकवण होती, अशी जिजाऊंची स्त्री शिकवण होती. या मालमीत शिवरायांचे व्यक्तिमत्व फुलत गेले व प्रचंड तेजस्वी युद्धात जगासमोर आला. स्वराज्याचे तोरण बांधणारा, शून्यातून विश्व घडवणारा, जुलमी सत्तेविरुद्ध खंबीरपणे लढणारा, झुंजार युद्धात संपूर्ण जगाला ज्ञात झाला, संपूर्ण जगाला ज्ञात झाला. मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा, मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो होता आमच्या जिजाऊचा छावा, तो होता आमच्या जिजाऊचा छावा. स्वराज्य सांभाळले त्याने धैर्याने, स्वराज्य सांभाळले धैर्याने, स्वराज्य साकारले जिजाऊच्या आशीर्वादाने, स्वराज्य साकारले जिजाऊच्या आशीर्वादाने. राजनीती युक्त बुद्धिमान सर्वशील शौर्यपती असे दुसरे छत्रपती म्हणजे शिवाजीराजांचे पुत्र शंभूराजे निर्माण झाले. बाळ शंभूराजांना दूध पाजवणारी जिजाऊ वाघीण होती. बाळ शिवबाला दूध पाजवणारी जिजाऊ वाघीण होती. तिच्या विचाराची ताकद आणि ऊर्जा शिवबांच्या रक्तात वाहत होती, शिवबांच्या रक्तात वाहत होती. जिजाऊ फक्त शिवबांच्याच माता नव्हत्या, जिजाऊ फक्त शिवबांच्याच माता नव्हत्या, तर ते समाजातील प्रत्येक जननीच्या, प्रत्येक दीनदलितांच्या माता बनल्या, जगत माता, राष्ट्रमाता बनल्या. चमकत्या समाजाचा स्वराज्य साकारण्यासाठी जिजाऊंनी पोच कुळाला स्वराज्याच्या अग्निकुंडात लोटणाऱ्या वीरमाता. स्वतःचं स्त्रीत्व जपत समाजातील स्त्रियांना त्यांची जागा, त्याच्या रियासत्वाची जागा दाखवणाऱ्या अखंड स्रोत, राष्ट्रनिर्माता, राष्ट्रनायिका, राजमाता, विश्वमाता माँसाहेब जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा माझा त्या माझी जाऊला घडविले तिने त्या शूरशोभाला. मुजरा माझा त्या माझी जाऊला घडविले तिने त्या शूरशोभाला. साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथेच थांबवते. जय जिजाऊ, जय शिवराय. बोला छत्रपती शिवाजी